आज वेळापूर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी वेळापूर पंचक्रोशीतील परिसरातील असंख्य मराठा बांधव या ठिकाणी जाहीर समर्थन देण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की कशा पद्धतीने आज या ठिकाणी अंतरवाली या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी बोलत आहेत। काय सांगाल? आज आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या ज्या शासनानं आश्वासन दिलं तर गेल्या 10 महिन्यापूर्वी ते आश्वासन न पाळल्यामुळं जरांगे पाटील हे अगदी शेतात माती असताना त्या ठिकाणी असल्या भर उन्हात आपल्यापेक्षा जास्त टेम्परेचर असताना त्या ठिकाणी लोकांच्या मागण्या सकल मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्याच्यासाठी म्हणून भर उन्हात बसलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी भर उन्हात त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून बसलेलो आहे। जर शासनाने आजच्या आज काही निर्णय नाही घेतला तर उद्यापासून वेळापूरच असेल किंवा तालुक्यात तीव्र प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल हे सकल मराठा समाजाच्या वतीनं मी सांगू इच्छितो। आणि शासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर तोडगा काढून जरांगे पाटलांना वाचवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। आणि जर जरांगे पाटलांच्या जीवाला जर कमी जास्त काही झालं, त्याच्या जीवाला धोका झाला तर पूर्णपणे महाराष्ट्रात कुठंही कुठलाही मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, काही कुठलीही यंत्रणा चालू देणार नाही सकल मराठा समाज। एवढं सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने मी सांगतो आणि त्याची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा ही विनंती करतो। आपण काय सांगाल मराठा युवक या नात्याने? या वेळापूरमधून हे वेळापूर गाव हे पूर्वीपासून क्रांतीचं गाव आहे। गेल्या वेळेस आम्ही 48 दिवस ह्याच महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यासपीठावर आम्ही 48 दिवस साखळी उपोषण चालवलं होतं माळशिरस तालुक्याच्या वतीनं। तर आज आवर्जून सांगतो या 45, 46, 48 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेल्या वातावरणात हे मराठ्यांचा दैवत म्हणून आम्ही समजतोय। त्या माणसाला एक निस्वार्थी समाजासाठी प्रयत्न करणारं जरांगे पाटील यांचं जे असल्या भर उन्हात उपोषणाचा एल्गार त्यांनी पुकारला आहे। ही सरकार मायबापला एक हात जोडून प्रामाणिकतेची विनंती आहे की बाबा तुम्ही एवढ्या बार ह्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करावा। ते कोल्याला चुई ज्याप्रमाणे नादी लावून आम्हाला आजपर्यंत नादी लावलं या असं काही नको आहे। आम्हाला आमची बी मुलं लेकरं बाळा आम्ही मोलमजुरी करून जगणारा मराठा समाज आहे। आमचं बी काहीतरी हक्काचं आहे जे मिळालं पाटलाला जेवढं चटकं बसतात आहे त्याच्या सगळ्या वेदना या मराठा समाजासह इतर बहुजन समाज सगळ्यांनाच होते ते याचं बी जाणीव या वेळापुरात दिसतोय। या व्यासपीठावर सर्व समाजातली सर्व माणसं मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले ते याची आणि हा महाराष्ट्र एकमुखानं जरांगे पाटलाला पाठिंबा देईल याची अपेक्षा करतो आणि थांबतो। जरांगे पाटलाचं उपोषण लवकर सुटावं एवढीच अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।